लेझर रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी आणि कॅटरॅक्ट होण्याचा काय संबंध आहे? नमस्ते, मी डॉक्टर रिधिमा भगली, मेडिलेझर पुणे येथे कॅटरॅक्ट आणि रिफ्रॅक्टिव्ह सर्जन आहे. सो जर आपण लेझरनी चष्म्याचा नंबर घालवला तर त्यांनी कॅटरॅक्ट काही लवकर होऊ शकतो का? तर नाही. कॅटरॅक्ट आणि लेझरचा डायरेक्टली काही संबंध नाही, कारण हा आपला डोळा आहे जो कॅमेरा सारखा आहे. आपण लेझर करतोय कॉर्नियावर. ही कॅमेराची पहिली काच आहे. जशी बुबुळाच्या समोर घड्याळाची काच असते तसा काचेसारखा पडदा आहे. लेझर हे डोळ्याच्या बाहेरचं प्रोसिजर आहे ज्याच्यावर आपण कॉर्नियावर लेझर देतोय. कॅटरॅक्ट म्हणजे कॅमेराची दुसरी लेन्स आहे. डोळ्याच्या आत एक नैसर्गिक लेन्स, ती तरुण वयामध्ये पूर्ण ट्रान्सपेरंट असते. जर ही पांढरी व्हायला लागली तर त्याला मोतीबिंदू किंवा कॅटरॅक्ट म्हणतात आणि तो युजली एज रिलेटेड होणारा आजार आहे. लेझर सर्जरी चष्म्याचा नंबर घालवण्याची केल्यामुळे कॅटरॅक्ट लवकर होऊ शकत नाही, पण जर कोणाला एज रिलेटेड कॅटरॅक्ट झाला तर लेझरनी त्याच्यात काही अडथळा येऊ शकतो का? तर असा मोठा काही प्रॉब्लेम नक्कीच येत नाही, पण ती पेशंटची जबाबदारी आहे की त्यांनी त्यांच्या मोतीबिंदूच्या ऑपरेशनच्या आधी त्यांच्या डॉक्टरांना हे सांगितलं पाहिजे की माझं लेझर झालं होतं. कारण जेव्हा आपण मोतीबिंदू काढतो, आपण ही लेन्स काढतो आणि तिथे एक नवीन लेन्स बसवतो आणि ही नवीन लेन्स कुठल्या नंबरची घातली पाहिजे, की त्या लेन्सचा नंबर 21 आहे, 22 आहे, 17 आहे, हे आपण डोळ्याचे काही मेजरमेंट्स घेतो. डोळ्याची लांबी आणि या कॉर्नियाचं कर्वेचर. आपण जर स्टँडर्ड पद्धतीने कॉर्नियाचं कर्वेचर मेजर केलं तर कदाचित आपल्याला जरा चुकीची लेन्स पॉवर मिळेल कॅटरॅक्ट सर्जरीच्या वेळेस लेझर नंतर. जर तुम्ही डॉक्टरांना सांगितलं आधी माझं लेझर झालंय तर त्या काही स्पेशल टेस्ट करतात कॉर्नियाच्या आणि या स्पेशल मेथड्सनी, स्पेशल फॉर्म्युलेनी अचूक डोळ्याच्या लेन्सचा नंबर काढू शकतात कॅटरॅक्ट नंतर बसवण्यासाठी. हा आहे पहिला विषय. दुसरा मुद्दा की आधी तुम्ही लेझर केलंय म्हणजे त्याचा अर्थ तुम्हाला चष्मा नकोय. जर कॅटरॅक्ट सर्जरी नंतर तुम्ही मोनोफोकल किंवा रेग्युलर लेन्सेस बसवल्या त्याच्यानंतर तुमचा एकच कुठला तरी नंबर जाऊ शकतो. म्हणजे लांबचा गेला तर जवळसाठी चष्मा वापरावा लागतो. मग ज्यांना चष्मा नकोय त्यांच्यासाठी मल्टीफोकल लेन्सेस हा ऑप्शन असतो, ज्यांनी सगळे चष्म्याचे नंबर, जवळचा, मधला, लांबचा, ट्रायफोकल लेन्स बसून सगळे नंबर जाऊ शकतात. पण आपल्याला कॉर्नियाचा मॅपिंग किंवा टोपोग्राफी केल्यानंतर समजतं की लेझरमुळे तुमच्या कॉर्नियाचा जे शेप आहे तो रेग्युलर आहे ना, त्याचं लेझरची ट्रीटमेंट व्यवस्थित सेंटर्ड होती ना, त्याच्यानंतर आपण म्हणजे ठामपणे सांगू शकतो की तुमचं मल्टीफोकल आयओल होऊ शकतं का नाही. ही ऑप्शन तुम्हाला लेझरमुळे ही क्लोज झाली आहे. आणि जर तुम्ही तुमचे रिपोर्ट जपून ठेवले असतील लेझरचे तर अजूनच चांगलं. त्या रिपोर्ट्सनी खूप मदत होते अचूक लेन्स पॉवर काढण्यामध्ये. सो तुम्हाला डॉक्टरांना सांगायचंय की तुमचं आधीचं लेझर झालंय तर त्याचे आधीचे काही रिपोर्ट्स असतील, नंबर किती होता, आधीचे कॉर्नियल मॅप्स असतील तर ते डॉक्टरांना द्यायचे आहेत. आणि तिसरं, फ्रेश कॉर्नियाचा स्कॅन करायचा आहे ज्याला टोपोग्राफी किंवा पेंटाकॅम म्हणतात, कारण ह्या रिडिंग्सनी उपयोग होतो लेन्स पॉवर अचूक कॅल्क्युलेट करण्यामध्ये. आय होप यांनी तुम्हाला मदत झाली आहे या माहितीने. धन्यवाद.